तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड ठेवावा लागतो. जसं की ट्रेनिंगची सीट, महिन्यातून 4 ट्रेनिंग द्याव्या लागतात, म्हणजे हप्त्याला एक ट्रेनिंग दिलंच पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी टूल बॉक्स स्टॉक द्यावा लागतो, त्याचा पण रेकॉर्ड मेंटेन ठेवावा लागतो, त्याला आपण टूल बॉक्स स्टॉक बोलतो, TBT. त्याच्यानंतर तुम्हाला MPR रिपोर्ट बनवावा लागतो, मंथली प्रोग्रेस रिपोर्ट. याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. एका महिन्यामध्ये किती ट्रेनिंग देताय, तुमची सेफ मॅन हावर्स किती, त्याच्यानंतर तुमचे दररोज लेबर किती असतात, स्टाफ किती असतात, त्याच्यानंतर तुम्ही एका महिन्यामध्ये मोटिवेशन प्रोग्राम किती घेतला, ऑब्झर्वेशन किती क्लोज केला, तुम्ही हिरा किती सबमिट केला, त्याची संपूर्ण माहिती MPR रिपोर्ट मध्ये असते. त्याच्यानंतर तुम्हाला हिरा पण बनवता आला पाहिजे, हजार्ड आयडेंटिफिकेशन रिस्क असेसमेंट. म्हणजेच काय, एखादा जे काय तुम्ही काम करणार आहे त्या कामामध्ये धोका किती आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना कोणत्या घ्याव्यात, हे या हिराच्या माध्यमातून तुम्ही बनवू शकता. हिरा प्रत्येकाला बनवता आलाच पाहिजे. ऍज अ सेफ्टी ऑफिसर म्हणून हिरा बनवता आला पाहिजे. याच बरोबर त्याला JSA पण बनवता आलं पाहिजे. त्याच्यानंतर साईड लिगल डॉक्युमेंट्स असतात, वर्क मेथड स्टेटमेंट म्हणा किंवा अजून MPR रिपोर्ट म्हणा किंवा मेडिकल रेकॉर्ड म्हणा, त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन रजिस्टर, त्याच्यानंतर फर्स्ट एड रजिस्टर, त्याच्यानंतर WC पॉलिसी, वर्कर कंपल्सेशन पॉलिसी, बऱ्याच गोष्टी आहेत साईड रिलेटेड, त्या सेफ्टी ऑफिसरला माहित असणं गरजेचं आहे. एक सेफ्टी ऑफिसरचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो. साईड वरती 0 ऍक्सिडेंट हे त्या सेफ्टी ऑफिसरचं एम असलं पाहिजे.